नमस्कार मंडळी, कुंभ राशीच्या जातकांसाठी 10 जुलैपासून एक असा काळ सुरू होत आहे जो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो. जर गेल्या काही महिन्यापासून तुम्ही दुःख, अपयश, आर्थिक संकट, घरातील तणाव आणि मनातील बेचैनी याचा सामना करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील एक मोठे रहस्य उघड करू शकतं. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होतो जिथे नशीब अचानक पलटी मारू शकतं. ज्या गोष्टी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली, ज्या इच्छा तुम्ही मनात दडवून ठेवल्या, त्या आता पूर्ण होण्याची वेळ जवळ येत आहे. पण मंडळी, या मोठ्या आनंदाच्या आधी तुमच्या एका छोटा संघर्ष अनुभवावा लागू शकतो. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात उभी राहील, एखादा निर्णय तुम्हाला अस्तव्यस्त करेल किंवा एखादी जुनी समस्या पुन्हा समोर येऊ शकेल. घाबरू नका, कारण ही समस्या तुमच्या आयुष्यातील मोठ्या यशाचा मार्ग बनणार आहे. ग्रहाची स्थिती सांगते की 10 जुलैपासून तुमच्या जीवनात एक शुभ परिवर्तन सुरू होईल. अनेक दिवसापासून अडकलेली कामं पूर्ण होतील, पैशाच्या अडचणी कमी होतील, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अशी बातमी तुमच्यापर्यंत येऊ शकते जी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल. काही लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो, काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, काहींचे प्रेम जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती परत येऊ शकते जिची ते अनेक दिवस वाट पाहत होते. मंडळी, तुमच्या राशीवर स्वामी समर्थाचा विशेष आशीर्वाद असल्याचे संकेत दिसत आहे. म्हणूनच तुम्ही कोणतीही नकारात्मक गोष्ट मनावर घेऊ नका, कारण तुमच्या दुःखाचे दिवस आता संपत चालले आहेत. पण इथे एक मोठा इशारा देखील आहे. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्तव्यस्त होऊ शकतात. तुमच्या प्रत्येक यशाकडे पाहून काही लोक जळतील, त्यामुळे तुमच्या योजना आणि गुपित सर्वांसमोर सांगू नका. 10 जुलैपासून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतील. देव तुमच्यासाठी अशी व्यवस्था करेल ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आजचा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे कोणती ती मोठी आनंदाची बातमी, कोणत्या गोष्टीमुळे तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. चला तर मग जाणून घेऊया 10 जुलैपासून कुंभ राशीच्या जीवनात नेमके कोणते मोठे चमत्कार घडणार आहेत. मित्रांनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येक कुंभ राशीची व्यक्ती अनेक दिवसापासून वाट पाहत होती. ती म्हणजे पैसा, प्रगती आणि अचानक मिळणारा धनयोग. 10 जुलैपासून तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा बदल दिसू लागेल. गेल्या काही महिन्यापासून पैशाच्या कमतरतेमुळे तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला असेल. काही लोकांचे कर्ज वाढले असेल, काहींचे पैसे अडकले असतील, तर काहींना मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल. पण आता परिस्थिती बदलत आहे. ग्रहाचा एक विशेष योग तयार होत आहे जो तुमच्या आर्थिक जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो. ज्या लोकांनी मनापासून मेहनत केली आहे त्यांना त्याच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखादा जुना व्यवहार पुन्हा मिळू शकतो, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, एखाद्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून आर्थिक मदत मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना पगारवाढ किंवा बढतीची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांच्या लोकांसाठी हा काळ आणखीन खास ठरणार आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात, अचानक मोठी ऑर्डर मिळू शकते. तुमच्या व्यवसायात नवीन संधी म्हणून होण्याची शक्यता आहे. मंडळी, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येईल पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला. या काळात एखादी अनपेक्षित संधी तुमच्या दारात येऊ शकते. ती संधी छोटी वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याचा संधीमुळे तुमच्या जीवनात मोठा आर्थिक बदल घडू शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना घर, जमीन किंवा वाहनासंबंधात चांगली बातमी मिळू शकते. काहींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो, तर काही लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीकडून अशी बातमी मिळेल ज्यामुळे त्याची आर्थिक चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल. पण मंडळी, या काळात एक गोष्ट नक्की करा, तुमच्या पैशाबद्दल सर्वांना सांगू नका. प्रत्येक जण तुमच्या आनंदात आनंदी असेल असं नाही.
काही लोक तुमच्या प्रगतीमुळे पण अस्तव्यस्त होऊ शकतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धन प्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. त्यामुळे निराश होऊ नका. तुमची मेहनत वाया जाणार नाही. लक्षात ठेवा, 10 जुलै पासून सुरू होणारा काळ तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता, नवीन संधी आणि अचानक मिळणाऱ्या आनंदाची सुरुवात ठरू शकतो. मित्रांनो, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की कोणती मोठी आनंदाची बातमी आहे जी कुंभ राशीच्या अनेक लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. मित्रांनो, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी अनेक कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहे. 10 जुलै पासून तुमच्या आयुष्यात एक अशी आनंदाची बातमी येण्याचे संकेत आहे जी तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एखादा हास्य फुलवू शकते. गेल्या काही काळात तुम्ही खूप संघर्ष केला आहे. अनेकदा असं वाटत असेल की नशीब तुमच्या विरोधात आहे. मेहनत करूनही यश मिळत नाही, लोक समजून घेत नाहीत आणि प्रत्येक कामात अडथळे येत आहे. पण मित्रांनो, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्की येते. तसंच तुमच्या जीवनातही असा प्रकाशाचा काळ सुरू होत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक नोकरीची आनंदाची बातमी मिळू शकते. ज्यांनी अनेक ठिकाणी कर्ज केले आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. काही लोकांना मुलाखतीत यश मिळेल तर काहींना अपेक्षितपेक्षा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. विवाह, साखरपुडा किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या आनंदाच्या प्रसंगाची बातमी मिळू शकते. घरातील वातावरण अनेक दिवसापासून पुन्हा आनंदी होऊ शकते. मंडळी, आणखीन एक विशेष संकेत, ज्या व्यक्ती तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात ती व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. एखादा फोन, संदेश किंवा भेट तुमच्या मनातील एक प्रश्नाची उत्तरे देऊ शकते. काही लोकांसाठी ही आनंदाची बातमी आर्थिक स्वरूपाची असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. अचानक मिळालेला फायदा तुमच्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ शुभ मानला जात आहे. परीक्षा, स्पर्धा किंवा करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. मात्र मंडळी, या आनंदाच्या काळात नम्रता सोडू नका. देवाने दिलेल्या प्रत्येक संधीबद्दल कृतज्ञ राहा, कारण तुमच्या आयुष्यात येणारा हे बदल केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयम, मेहनत, विश्वासाने फळ आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधी कधी मोठी आनंदाची बातमी अचानक येते आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. त्यामुळे कोणत्याही संधीला कमी समजू नका. तुमच्या समोर येणारे प्रत्येक नवीन दाराकडे सकारात्मक दृष्टीने पहा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या जीवनातील दुःखाचे ढग हळूहळू दूर होत आहे आणि आनंदाचे दिवस जवळ येत आहे. तुमचे नशीब आता तुमच्या बाजूने फिरू लागले आहे. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की प्रेम, नाते, संबंध, कुटुंब याबाबत 10 जुलै नंतर कुंभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. मित्रांनो, पैसा, यश जितके महत्त्वाचे असते तितकं महत्त्वाचं असतं आपले नातेसंबंध. कारण माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्यांच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचा आधार असेल तर त्यांचे खरे सुख मिळत नाही. कुंभ राशीच्या जातकांसाठी 10 जुलैपासून नातेसंबंधाच्या बाबतीत एक नवीन सकारात्मक काळ सुरू होत आहे. अनेक दिवसापासून तुमच्या मनात असलेले दुःख, गैरसमज, तणाव आता हळूहळू कमी होऊ लागतील. ज्या लोकांनी तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद केले असेल त्यांच्यासाठी हा काळ सिमेंट घडवून आणणारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून बंद असलेले संवाद पुन्हा सुरू होऊ शकतात. एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी ही वेळ खूप खास आहे. त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर होतील, एकमेकांवरचा विश्वास वाढेल, नात्यातील नवीन गोडवा निर्माण होईल. ज्या कुंभ राशीच्या लोकांचे प्रेम अपूर्ण राहिले आहे किंवा त्यांच्या एखाद्या व्यक्तीची खूप आठवण येत असेल त्यांच्यासाठी ही अनपेक्षित संकेत दिसत आहे. एखादा संदेश, फोन किंवा अचानक झालेली भेट तुमच्या मनात पुन्हा आनंद निर्माण करू शकते. विवाही लोकांसाठी हा काळ घरात आनंद आणि शांतता घेऊन येऊ शकतो. जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. घरातील एखादा मोठा प्रश्न सुटू शकतो आणि कुटुंब पुन्हा एकदा आनंदाने वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, मात्र या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही वेळा छोट्या गैरसमजामुळे मोठे नाते तुटू शकते. त्यामुळे संयम ठेवा, शांतपणे विचार करा, प्रत्येक गोष्ट प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. काही कुंभ राशीच्या लोकांच्या घरात शुभ कार्याचे योगही दिसत आहे. विवाह, साखरपुडा, नवीन सदस्याचे आगमन किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही अनेक दिवसापासून एकटेपणा अनुभवत असाल तर आता तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या जीवनात आनंद, प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकते. मित्रांनो, स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या नात्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे जुन्या कडू आठवणी विसरून नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण 10 जुलैपासून तुमच्या जीवनात फक्त आर्थिकच नाही तर प्रेम आणि कुटुंब बाबतीत मोठे प्रेम आनंददायी बदल घडू शकतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, सावधगिरी आणि तो एक गोष्ट ज्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून जाऊ शकते. मित्रांनो, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक माणसासाठी सर्वात महत्त्वाची आहे. ती म्हणजे आरोग्य. पैसा, यश, आनंद तेव्हा उपयोगी येते तेव्हा आपले शरीर आणि मन निरोगी असते. कुंभ राशीच्या जातकांसाठी 10 जुलैपासून आरोग्याच्या बाबतीत काही सकारात्मक बदल दिसून गेले आहेत. काही महिन्यापासून तुम्ही मानसिक तणाव, चिंता, झोप न लागणे किंवा सततीच्या थकवामुळे जास्त तयार असाल तर आता हळूहळू त्यातून बाहेर पडण्याची वेळ येत आहे. तुमच्या मनात पुन्हा एखादा सकारात्मक विचार निर्माण होईल. अनेक दिवसापासून हरवलेले आत्मविश्वास परत येईल. तुम्हाला नवीन काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. मात्र मंडळी, ग्रहाची स्थिती एक छोटीशी इशाराही देत आहे. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, नियमित विश्रांती घेणे खूप गरजेचे आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना डोकेदुखी, थकवा, पोटाच्या संबंधित किरकोळ समस्या किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे अनावश्यक चिंता टाळा आणि स्वतःला जास्त ताण देऊ नका. या काळात तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक लोक असू शकतात जे तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या मनाची शक्ती तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. मित्रांनो, आता त्या मोठ्या संकेताबद्दल बोलूया. 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येऊ शकते जी पहिल्या नजरेत साधी वाटेल. कदाचित एखादा फोन, नवीन ओळख, नवीन ऑफर किंवा कदाचित तुमची संधी तुमच्या हातात येऊ शकते. अचानक मिळालेली माहिती, पण ही छोटी गोष्ट तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. म्हणून कोणत्याही संधीला दुर्लक्ष करू नका. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण नशीब अनेक वेळा मोठ्या आवाज नाही तर छोट्या संकेताबद्दल आपल्याला इशारा देत असतं. तसं या काळात तुमच्या मनात एखादे नवीन काम सुरू होण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर ती आता योग्य नियोजन करून पुढे जाण्याची वेळ आहे. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतील. तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. कारण मंडळी, 10 जुलैपासून तुमच्या जीवनात मोठा आनंदाची बातमी नाही तर नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नशिबाचा एक मोठा बदल वाटत पाहत आहे. पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी 10 जुलैचा सर्वात मोठा चमत्कार आणि कोणती गोष्ट तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. कुंभ राशीच्या मंडळींनो, 10 जुलैपासून तुमच्या राशीच्या जीवनात घडणाऱ्या सर्वात मोठ्या चमत्काराबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही अनेक संकटाचा सामना केला आहे. कधी पैशाची अडचण, कधी नात्यामधील गैरसमज, तर कधी मनातील चिंता आणि अस्तव्यस्तता. अनेक वेळा तुम्हाला असे वाटत असेल की माझे नशीब माझ्यासोबत नाही. पण मंडळी, प्रत्येक संघर्षानंतर यशाची एक नवीन पहाट उगवत असते आणि तुमच्या आयुष्यात तशीच एक नवीन पहाट सुरू होत आहे. ग्रहाची स्थिती सांगते की 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात अचानक काही सकारात्मक घटना घडू शकतात. एखादी मोठी संधी, आनंदाची बातमी, आर्थिक सुधारणा किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची साथ तुम्हाला मिळू शकते. तुमच्यापैकी अनेक लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा काळ ठरणार आहे. जे काम अनेक दिवसापासून थांबले होते ते अचानक पुढे सरकेल. जे स्वप्न तुम्ही मनात जपून ठेवले होते ते आता पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. मंडळी, पण हा शुभ काळ, एक गोष्ट लक्षात ठेवा, नशिबाचे दार उघडले तरी त्यातून चालत जाण्यासाठी धैर्य आणि मेहनत तुमचीच असली पाहिजे. एक छोटा आध्यात्मिक उपाय: दररोज सकाळी उठल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. घरातून बाहेर पडताना देवीचे स्मरण करा आणि आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद द्या. छोटासा उपाय तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तसंच शक्य असल्यास गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या किंवा गाईला चारा खाऊ घाला.
चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगलेच मिळते. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल फक्त योगायोग नाही, हा तुमचा संयम, मेहनत आणि देवावरील विश्वासाचे फळ आहे. 10 जुलैपासून तुमच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरू लागेल. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडतील. अनेक दिवसापासून बंद असलेले मार्ग उघडतील आणि तुमच्या आयुष्यात एक आनंदाचं, समाधान आणि प्रगतीचं नवीन पर्व सुरू होईल. म्हणून निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या बाजूने चक्र फिरलेले हे दिवसापासून बंद होतील. मंडळी, आयुष्यात समाधान आणि प्रगतीचे नवीन पर्व सुरू होतील. निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास, देवावर श्रद्धा आणि तुमच्या प्रत्येक नवी संधीचे स्वागत करा. कदाचित हीच ती वेळ आहे तुमची अनेक दिवसापासून वाट पाहत होते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्या. पुन्हा भेटू अशाच एक नवीन राशी भविष्य व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.